पुढच्या गुढीपाडव्यापासून मला वाटते आपली 4 व्हीलर येईल. भावानो, नारळ सुद्धा उभाच फुटला, ह्याचा अर्थ पुढच्या वर्षी आपली 4 व्हीलर येते बघा ह्या टायमाला पाडव्याला बहुतेक. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आहे गुढीपाडवा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता चाललेलो आहे ते काय म्हणतात त्याला, तौर असलेल्या लिंबाचं हे काढायचं आहे आपल्याला. आता तौर आहे का नाही तर कुठल्याला तौरच नाही आहे. तर चंगू मंगू झोपीत न उठलंय बघा. झाली का झोप? मेहंदी काढली शिवड्या. तू आंघोळ्या करा तुम्ही, तोपर्यंत मी ती घेऊन येतो. बांबू धुतो मी आणि ते लिंब्याला काय असतं ते तौर असतो ती काढून आणतो. अरे बाबा, मी इथंच चाललोय, लय लांब नाही चाललो. तर मित्रांनो, तौर असलेला लिंबारा भेटला, लवकर काय भेटाना झाला. इथं लिंबारा आहे तर पण त्याला तौरच नाही. त्याच्यामुळे आता चला, आता परी आंघोळ करून झाल्यानंतर आता मी बांबू धुतो आणि मस्त पैकी गुढी उभा करू आपण. काय म्हणते? तू आंघोळ कर जा की, जा पटकन जा, पटकन आंघोळ कर, आपण गुढी उभा करू. हा, गुढी उभा करायची, जा पटकन जा. तर मी बांबू धुतो, जा आंघोळ कर जा. तर हे आपल्याला बॅक साईडला बांबू ठेवल्यात आपण. तर मित्रांनो, झाला बांबू धुवून. तर आता गाड्या लावून घेतो मी, गाड्याची पूजा करायची आहे. झालं का उरका पटपट? तर सगळी झाली बरं का तयारी. झालं का नाही उरकतं का नाही? लेकरांनी आंघोळ केले का? झाले? तर हो का, बांबू असं झालाय. तर मग ती काय बांबू निवडला आहे. घे बाई पटकन उरकून, लय काम आहेत. झाली बघा स्वस्तिक वगैरे काढून. परी पप्पा जुड काय करते सांग, कपडे नीट घालायला लागले तर असं करते आणि हंदी सपास. लका, तुम्हाला आज उरकायचं आहे का नाही? माझं मी उरकले. इकडे गाड्या उभा केल्या त्या. हा, माझं जा पटकन उरकायचं, जा. ती भांग बिंग व्यवस्थित पड, जा. अय उरका, झालं तुझं. ते उमटा ना बी काळ्या ह्याच्यावर. काय बाबा, या जा पटकन, जा जा, उरक उरक उरक, उशीर व्हायला लागलाय. का वतायच लागली ह्याला, काय रांगोळ म्हणतात वय? हा, अगं बाय, कसली रांगोळ काढायली मम्मी? बदा बदाच वतायला लागली खाली सगळं. होय, उरका आता, मांडे घालून बसल्या म्हणल्यावर तर काय. सूर्य बघा कुठं आलाय, सूर्य दिसतय का? आज शाळेला सुट्टी आहे. शाळाला सुट्टी, म्हातारी बुट्टी. आज आमची ट्युशन आहे. हा, तर इकडं आपल्या 2 लक्ष्म्या आहे का नाही? आमच्या गाडीचे कपडे केले. आणखी तुझी गाडी घे, चल चला चला उठा. मम्मी नाही म्हणले. तर आपली मर्सडीज पण उभा केली पूजेला. गाडी छोटी. मर्सडीज आहे बाळा ही. इथे पुढे लोगो आहे का? त्या कंपनीचं नाव आहे, ते लोगो त्या. काय चालू आहे? पूजा चालू आहे. आणि ही आपली बायसिकल आणि ही मर्सडीज आहे ना बाळा. तिकडे तर पूजा चालू झाली. भूक लय लागली काय की बाबा? लय उकडायला लागले. घे पटकन हे करून. होय, पुसा पुसा, चला पुसा पटकन. झालं आता, थोडं राहिले फक्त. तर झाला नारळ फुलून. बिगर नारळ सोलताच घेऊन आली बायको, तिच्या ध्यानात राहिलं नाही. आणि तिथं मशीन असते नारळ सोलायची, तिच्या लक्षात काय राहिलं ना. आता इथं लवकर गावाना कशानं काय काढावा. ते टेस्टर आणि मारतुले घरात गावत नाही, लेकर खेळायला त्यानं कुठल्या कोपऱ्यात टाकतात, काय सांगता येत नाही त्यांचं. तर मित्रांनो, आली बघा परी. तिनं ड्रेस बदलायला सांगितला होता तिला. आंघोळ केली, इकडंच आली तशीच. तर पुढच्या गुढीपाडव्याला जशा ह्या 4 गाड्या उभा आहेत, एक बायसिकल, एक मर्सडीज मिनी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर. तर तीच बुवा विषय म्हणजे काय आहे बरं, ठेवणार ठेव. तर पुढच्या गुढीपाडव्यापासून मला वाटते आपली 4 व्हीलर येईल.
ह्याच्यासाठी आपले कष्ट चालू आहेत. आता 4 व्हीलर का लागते मित्रांनो? लेकरांना 2 व्हीलरवर घेऊन फिरायचं म्हणलं की लय टेन्शन आहे बघा. आणि इतकी वळवळा करतात 17 वेळेस गाडी चालू कर बंद कर उतरव लय वैताग देते ती. तर आपल्याला 4 व्हीलरची खूप आवश्यकता आहे आणि पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत आपण 4 व्हीलर घेणार म्हणजे घेणार हे नक्की नाही आहे. नाहीतर माणसात नक्की हाय बाबा पुढच्या वर्षी येते. तर फक्त आपले प्रयत्न चालू आहेत, कष्ट चालू आहेत. आपल्याकडं आता सध्या 3 बिझनेस आहेत आणि 4था बी बिझनेस आपण ॲड करायला लागलो आहे. पहिला बिझनेसमध्ये आपण ज्वेलरीने स्टार्ट केलं होतं, परत आपण साड्याचं बिन चालू आहे आपलं, आणि आता गचकरण, चट्ट, नाईट, खरूज, सुरंजी आणि अजून कुठला बा काळडाग जे खाजवते ना त्याच्यावर आपल्याकडे रामबाण इलाज आहे आणि 100% रिझल्ट आहे मित्रांनो. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करा, तुमची ऑर्डर बुक केली जाईल. 5-6 दिवसाच्या आत तुम्हाला येणार पार्सल. आपले पार्सल आणि कस्टमरचा लय रिस्पॉन्स आहे आपल्याला, त्याच्यामुळं आपलं विशेष नाही. आणि दुसरी गोष्ट अजून आपण मूळव्याधावर पण औषध आणायला लागलो आहे. का तर मूळव्याधाचे एवढे फोन यायला लागलेत मला, ते गचकरणाचे जे आहे का त्याच्यावर भरपूर फोन आले की दादा मूळव्याधाचं पण औषध बघा की कुठं मिळतं. तर आपला त्याला जॉईन लागलेला आहे, पण ती काय होतंय की ह्या दिवसात जडीबुटी मिळायचं का, ती माणूस म्हणत होता की जडीबुटी मिळायला त्रास होतोय, एवढं काय अवेलेबल होणार नाही, पण जेवढं होत आहे तेवढं अवेलेबल करण्याचा मी प्रयत्न करतोय. बोलणं जस्ट आता आजच झाले पाडव्या दिवशीच, आपल्याला ते पण औषध आपण अवेलेबल करणार आहे. का तर लय त्रास आहे लोकांना, स्वतः मला मूळव्याधाचा त्रास आहे मित्रांनो, तो खोटं कशाला बोलायचं आहे. तर त्याचा मी पहिल्यांदा मग स्वतःवर इलाज करणार आहे आणि मगच कस्टमरला देणार. आपण गचकरणाचं बी औषध आणलं होतं, एक डबी आपण वापरायला दिली आणि त्याचा रिझल्ट बघूनच आपण ते बिझनेस स्टार्ट केला आहे. पहिले आपण त्याच्यावर ट्रस्ट करतो आणि मग पब्लिकला हे करतोय, म्हणजे बघतोय की त्याचा रिझल्ट खरंच आहे का, उगाच पब्लिकला फसवण्यात मजा नाही. तर चला मग आता फक्त नारळ फोडायचा राहिला आहे. आणि 2 व्हीलर ही चेतक घेण्याचं कारण एकच आहे की काय व्हायला लागलं, आमच्या लोकलला हेल्पाटा भरपूर व्हायला लागलं. पार्सल कोण डेली 2 हेल्पाटा होत्यात लेखनाला शाळेत आणणं ही, आणि अचानक एक जण म्हणतो आम्हाला अर्जंट पार्सल पाहिजे, मग लगेच चेतकनं जायचं आणि लगेच पार्सल टाकायचं. त्यामुळे 17 हेल्पाट व्हायला लागली गावात. त्याच्यामुळे आपण चार्जिंगची गाडी घेतली, लय परवडती भावानं, लय डॅशिंग गाडी आहे. नक्की तुम्हाला घ्यायची असली घ्या. माझी तर एवढी बचत होती, माझं 7-8 हजार 5-7 हजारचं सरळ पेट्रोलला जात होतं. गाडी जुनी होती तिने आवरेज देत नव्हती. तर चला घेऊन नारळ फोडून आणि असं सपोर्ट राहून द्या. आपले अजून बिझनेस ॲड होतील, ट्रस्ट ठेवा, तुमचे पार्सल तुमच्यापासून पोचतील ह्याची पूर्ण गॅरंटी मी देतो. आणि विश्वास ठेवा, महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपले भरपूर पार्सल जातात, ज्यांना विश्वास आहे त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली. काय रे बाळा अशी बडबड करतात ना, बोलूच देत नाही ती बाळा, लयच अवघड आहे लेकरांचं. चला नारळ फोडून घेतो आता भावानो. नारळ सुद्धा उभाच फुटला, ह्याचा अर्थ पुढच्या वर्षी आपली 4 व्हीलर येते बघा ह्या टायमाला पाडव्याला बहुतेक. आणि तुमच्या आशीर्वादाने येणंच मला पूर्ण गॅरंटी आहे. तुमच्या आशीर्वादाने एवढा मोठा बांगला बांधला मी, आणि तुमच्या आशीर्वादानं 4 व्हीलर काय लय आमची गोष्ट नाही आहे. तर चला झालं, सगळी पूजा बिजा झाली. ओके, नारळ फुटला, उभा फुटला. चला झाली पूजा बिजा. तुमची बी पूजा झाली असेल तर नक्की कमेंट करा.